आजचा टॉपिक शिकण्यापूर्वी आपल्याला या चॅप्टरमधील सुरुवातीच्या कॉन्सेप्ट्स माहिती असायला हव्यात. त्याकरिता आवश्यक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हाय फ्रेंड्स, लहानपणी तुम्ही सर्वांनी तहानलेल्या कावळ्याची कथा ऐकलेलीच आहे. मडक्यातील पाण्याची पातळी खोल असल्यामुळे जेव्हा कावळ्याला त्यातील पाणी पिता येत नाही तेव्हा तो आजूबाजूच्या परिसरातून छोटे मोठे दगड गोळा करून त्या मडक्यामध्ये टाकतो. त्यामुळे पाण्याची पातळी वर सरकते आणि कावळ्याला त्यातून पाणी पिता येतं. या कथेतून आपण शिकलो की पाण्यात टाकलेल्या छोट्या मोठ्या दगडांमुळे किंवा पाण्यात टाकलेल्या कोणत्याही वस्तूमुळे पाणी त्याच्या जागेवरून डिस्प्लेस होऊन वर सरकतं आणि त्यामुळे कावळ्याला ते पाणी सहजतेने पिता येतं. अर्थात पाण्यात किंवा कोणत्याही फ्लुइडमध्ये टाकलेली वस्तू फ्लुइडला त्याच्या जागेवरून डिस्प्लेस करते. या संदर्भात शालेय शिक्षणात तुम्ही अजून एक कथा ऐकली असेल. ही कथा आहे आर्किमिडीजची. आर्किमिडीज या महान शास्त्रज्ञाला ज्यावेळी राजांनी त्याच्या दरबारात एका कलाकाराने सादर केलेल्या राजमुकुटाची शुद्धता तपासण्याची जबाबदारी सोपवली, तेव्हा नियमित आकार नसलेल्या त्या राजमुकुटाची व्हॉल्यूम, घनता किंवा त्याचं आकारमान कशा पद्धतीने मोजता येईल या विवंचनेत असलेला आर्किमिडीज जेव्हा एक दिवशी पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये आंघोळीसाठी उतरतो आणि पाहतो की तो आतमध्ये उतरल्याबरोबर टबमधील पाणी बाहेर फेकलं गेलेलं आहे, त्या क्षणाला त्याला कोणत्याही इररेग्युलर शेप्ड बॉडीचं व्हॉल्यूम कसं मोजता येईल या संदर्भातला क्ल्यू मिळाल्यामुळे आर्किमिडीज तसाच रोमच्या रस्त्यावर युरेका युरेका म्हणत धावत पडल्याची कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेलच. तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या आपल्या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये आपलं आजचं लेक्चर आहे याच कथेवर आधारित. अर्थात आपण शिकणार आहोत आर्किमिडीज प्रिन्सिपल अँड बायोन्सी. याच संदर्भात आपण सुद्धा आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे अनुभवतो की कोणतीही वस्तू जोपर्यंत पाण्यामध्ये डुबलेली असते, बुडलेली असते, तोपर्यंत ती वजनाने हलकी जाणवते. एखाद्या पाण्याने भरलेल्या टाकीमधून बकेटभर पाणी बाहेर काढताना किंवा उपसताना तुम्ही हा अनुभव घेतलेला आहेच की हे पाण्यानं भरलेलं बकेट जोपर्यंत पाण्याच्या आतमध्ये असतं तोपर्यंत ते आपल्याला सहज उचलता येतं आणि हे बकेट पाण्याच्या बाहेर निघाल्याबरोबर वजनाला एकदम जड जाणवतं. अर्थात कोणतीही वस्तू जोपर्यंत पाण्याच्या पातळीखाली असते, पाण्यात डुबलेली असते, तोपर्यंत ती वजनाने कमी जाणवते किंवा आपल्याला तिचं आभासी वजन जाणवतं. या तिन्ही गोष्टी नेमकं कशा होतात, या पाठीमागे फ्लुइड मेकॅनिक्सची कोणती प्रिन्सिपल्स काम करतात आणि आर्किमिडीजचा प्रिन्सिपल काय आहे हे आपण आज टप्प्याटप्प्याने लर्न करू. पहिल्यांदा आपण पाहू व्हॉट इज दी स्टेटमेंट ऑफ दी आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीज प्रिन्सिपलची स्टेटमेंट नेमकी काय आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल दी स्टेटमेंट ऑफ दी आर्किमिडीज प्रिन्सिपल. सो इट स्टेट्स दॅट व्हेन अ बॉडी इज सबमर्ज्ड पार्टली ऑर फुल्ली इन अ फ्लुइड ॲट रेस्ट. जेव्हा केव्हा कोणतीही वस्तू एखाद्या स्थिर अशा फ्लुइडमध्ये, स्टॅटिक फ्लुइडमध्ये पूर्णतः किंवा अंशतः बुडलेली असते, partly or fully immersed in a fluid at rest, then it is buoyed up or it is acted upon by upward force. याच शब्दाला थोडंसं सोपं करून आपल्याला म्हणता येईल की whenever a body is submerged partly or fully in a fluid at rest, it is acted upon by a upward force or it is buoyed up with a force equal to the weight of the fluid displaced by the body. जेव्हा केव्हा कोणतीही वस्तू एखाद्या फ्लुइडमध्ये अंशतः किंवा पूर्णतः सबमर्ज झालेली असते तेव्हा त्या वस्तूवर त्या फ्लुइडमुळे एक वरच्या दिशेने त्या वस्तूला ढकलणारा फोर्स ॲक्ट होतो आणि हा फोर्स नक्की किती असतो तर त्या पाण्यामध्ये डुबलेल्या वस्तूंनी डिस्प्लेस केलेल्या पाण्याच्या वेट एवढा असतो किंवा वस्तूंनी डिस्प्लेस केलेल्या फ्लुइडच्या वजना एवढा असतो. या फोर्सची डायरेक्शन नेहमी करता अपवर्ड असते
परिणामी या फोर्सला आपण म्हणतो अप थ्रस्ट. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अप थ्रस्ट ऑफ अ लिक्विड or which is also called as buoyancy, or it is also called as buoyant force. सो फ्लुइडमध्ये सबमर्ज झालेल्या कोणत्याही वस्तूवर वरच्या दिशेने त्या वस्तूला वर ढकलणारा जो एक फोर्स ॲक्ट होतो, या फोर्सलाच आपण अपथ्रस्ट म्हणतो किंवा बायोन्सी म्हणतो किंवा बायोंट फोर्स म्हणतो. तर हा फोर्स किती असतो, तर फ्लुइडमध्ये सबमर्ज झालेल्या त्या वस्तूंनी डिस्प्लेस केलेल्या फ्लुइडच्या वजना एवढा असतो. दिस वॉज द स्टेटमेंट स्टेटेड बाय द आर्किमिडीज. इट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ लॉज ऑफ द फ्लुइड मेकॅनिक्स. आर्किमिडीजची ही स्टेटमेंट फ्लुइड मेकॅनिक्स किंवा स्टॅटिक फ्लुइडचे जे लॉज आहेत त्या लॉजशी साधर्म्य सांगणारी आहे, त्याच्याशी समानुपाती आहे. आणि कशा पद्धतीने फ्लुइड मेकॅनिक्सचे लॉज ही स्टेटमेंट एक्सप्लेन करतात ते आपण पाहू. त्याकरता एक वस्तू घ्या जी या पाण्यामध्ये किंवा या फ्लुइडमध्ये पूर्णपणे सबमर्ज झालेली आहे. आणि कशा पद्धतीने सबमर्ज झालेली आहे, तर या वस्तूचा जे अप्पर फेस आहे ते या फ्लुइडच्या फ्री सरफेसपासून H1 इतक्या डेप्थला आहे. आणि या बॉडीचा जो बॉटम फेस आहे तो या फ्लुइडच्या फ्री सरफेसपासून H2 एवढ्या डेप्थला आहे. आपण आतापर्यंत शिकल्याप्रमाणे आता या बॉडीवर या फ्लुइडमुळे या बॉडीच्या प्रत्येक पॉईंटवर या फ्लुइडमुळे प्रेशर ॲक्ट होईल. अँड धिस प्रेशर विल डेव्हलप अ फोर्स ऑन एव्हरी पॉईंट ऑफ धिस बॉडी. या प्रेशरमुळे या बॉडीच्या प्रत्येक पॉईंटवर फोर्स ॲक्ट होईल. सो या बॉडीचे 4 फेसेस आपल्याला सर्वसाधारणपणे मानता येतील. सो दिस इज अ अपवर्ड फेस, दिस इज अ बॉटम फेस, these are the side faces. So we can see that at all points the force due to the pressure of this fluid acting on this face and this face will be equal but in opposite direction. हे जे वर्टिकल फेसेसवरील तुम्ही कोणताही एक पॉईंट घेतला, हा जर पॉईंट घेतला तर बरोबर त्याच्याच हॉरिझॉन्टल लेवलला तुम्हाला इकडे एक पॉईंट घेता येईल आणि या दोन्ही पॉईंटवर प्रेशर काय राहील, सारखं राहील. कारण दोन्ही पॉईंट फ्लुइडच्या फ्री सरफेसपासून समान डेप्थवर आहेत. त्याच पद्धतीने जर आपण इथे एक पॉईंट घेतला तर याच हॉरिझॉन्टल लेवलला इथे एक पॉईंट मिळेल, या ठिकाणी एक पॉईंट घेतला तर या पॉईंटला या लेवलला एक पॉईंट मिळेल. म्हणजेच या फेसच्या सर्व पॉईंट्सना बरोबर हॉरिझॉन्टल लेवलला आपल्याला इकडे सुद्धा एक काउंटर पॉईंट मिळेल. दॅट्स वाय द प्रेशर ऑन ऑल दिस पॉईंट्स इज सेम. द फोर्स ड्यू टू दिस प्रेशर्स विल ऑल्सो बी सेम बट विल हॅव अपोजिट डायरेक्शन. परिणामी या फेसवर या फ्लुइड प्रेशरमुळे जेवढा फोर्स ॲक्ट होईल बरोबर तेवढाच फोर्स या फेसवर सुद्धा ॲक्ट होईल. फक्त दोघांची डायरेक्शन कशी असेल, अपोजिट असेल. बिकॉज द फोर्स ड्यू टू द फ्लुइड प्रेशर इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द फेस ऑफ द परपेंडिक्युलर टू द सरफेस. या फ्लुइडमुळे ॲक्ट होणारा फोर्स या सरफेसला परपेंडिक्युलर, या ठिकाणी ॲक्ट होणारा फोर्स या सरफेसला परपेंडिक्युलर. मीन्स दिस टू फोर्सेस हॅव equal magnitude but opposite directions. That's why these will cancel each other and the net resultant force on this vertical face of this body will be 0. या बॉडीच्या या व्हर्टिकल फेसवर परिणामी कोणताही नेट रिझल्टंट फोर्स ॲक्ट होणार नाही. Now let us come to this upper face and this lower face. So this upper face or this top face of this body is at only H1 depth from the free surface. The bottom face of this body is at a depth of H2 from this free surface of this fluid. Means these two faces are not at same level. अर्थात या वस्तूचे हे दोन्ही फेसेस, हा टॉप फेस आणि हा बॉटम फेस एकाच लेवलमध्ये नाहीत. परिणामी दोन्ही ठिकाणी प्रेशर सारखं असणार नाही. हा जो टॉप फेस आहे, समजा या ठिकाणी फ्लुइड प्रेशर आहे P1
आणि या P1 प्रेशरमुळे या टॉप सरफेसवर ॲक्ट होणारा फोर्स आहे F1. हा जो बॉटम फेस आहे या ठिकाणी समजा प्रेशर आहे P2 आणि या P2मुळे ॲक्ट होणारा या बॉटम फेसवरचा फोर्स आहे F2. So again the force due to fluid pressure is perpendicular to that surface. That's why F1 will be perpendicular to this top surface acting downward, and this F2 will be perpendicular to this surface acting vertically upward. So F1 is acting vertically downward and F2 is acting vertically upward. In our many previous lectures, we have learned the formula for the pressure at a point due to fluid, and this formula was P is equals to rho into G into H, where we considered rho to be as density of the fluid considered, and H was the depth of the point below free surface of the fluid where the pressure is expected to be P. Now today we are going to use the same formula, but we will just make a change. We will use not the rho for the density of this fluid. Instead, we will use sigma. So this formula will become sigma into G into H, where what is sigma? Sigma is density of this fluid considered. We will use the symbol rho for the density of object. आज आपल्याला फ्लुइड आणि ऑब्जेक्ट दोघांचीही डेन्सिटी कन्सिडर करायची असल्यामुळे फ्लुइडच्या डेन्सिटी करता सिग्मा हा आपण सिम्बॉल वापरू आणि या वस्तूच्या डेन्सिटी करता रो हा सिम्बॉल आपण वापरू. सो रो इज डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. दॅट्स वाय आवर फॉर्म्युला फॉर द प्रेशर ड्यू टू फ्लुइड विल चेंज such that P is equals to sigma into G into H. Now we will write formula for pressure P1 at the top surface of this object and pressure P2 at the bottom surface of this object. So using that formula sigma into G into H, we can write P1 as equals to sigma into G into H1 and P2 will be equals to sigma into G into H2. So this P1 is pressure at a depth H1, that is at the top surface of this object, and this P2 is pressure at depth H2, that is at the bottom face of this object. So we get the formula for P1 and P2. Now we will write formula for the force acting on top surface due to pressure P1 and force at F2 acting at the bottom surface due to this pressure P2. आता आपण या बॉडीच्या टॉप सरफेसला ॲक्ट होणाऱ्या या P1 प्रेशरमुळे असलेल्या F1 या फोर्सचा फॉर्म्युला लिहू आणि त्याचबरोबर वस्तूच्या बॉटम फेसला या P2 प्रेशरमुळे ॲक्ट होणाऱ्या F2 या फोर्सचा फॉर्म्युला लिहू. So now we will write the formula for F1 and formula for F2. So according to our previous learning, what is pressure? Pressure is equals to force upon area. From that, what is force is equals to? Force is equals to pressure into area. So now here the F1. So let the area of the cross sectional surface of this body be equals to A. So P1 will be equals to F1 upon A. From this, F1 is equals to P1 into A. Similarly, P2 is equals to F2 upon A, which is equals to, from this, F2 is equals to P2 into A. Now let us put the values of P1 and P2. So we get F1 is equals to so this P1 is sigma into G into H1. So sigma into G into H1 into A, and this F2 will be equals to
sigma into G into H2 into A. So this is how we get the formulas for the force F1 and F2 acting at the top and bottom faces of this object. If we compare these two formulas, we can see that the sigma G and A are common or equal, but the depth of these two faces H1 and H2 is not same, it is different. That's why these two forces will be different, out of which H1 is less than H2. From diagram we can say that H2 is greater than H1. That's why this force sigma into G into H2 into A should be greater than sigma into G into H2 into A. But this is our force F2 and this is our force F1, so we can say that the F2 is greater than F1. The force at bottom surface of this object is greater than the force at top surface of this object. So based on this, now we can find out what is the total resultant force acting on this object. आता या ऑब्जेक्टवर आपल्याला नेट किती फोर्स ॲक्ट होतोय, रिझल्टंट फोर्स किती ॲक्ट होतोय हे काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. सो लेट द नेट रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन दिस ऑब्जेक्ट ड्यू टू द प्रेशर ऑफ दिस फ्लुइड बी इक्वल्स टू R. Then this R will be equals to vector sum of these two forces F1 and F2. F1 आणि F2 हे दोन्ही फोर्सेस व्हेक्टर क्वांटिटी असल्यामुळे या दोघांचा रिझल्टंट म्हणजे यांची काय असेल, व्हेक्टर ॲडिशन असेल. या दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे ही व्हेक्टर ॲडिशन म्हणजेच यांच्या मॅग्निट्यूडची सबस्ट्रॅक्शन असेल. सो द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट कॅन बी गिवन ॲज R is equals to F2 minus F1. सो F2 आणि F1 एकमेकांच्या विरोधी डायरेक्शनमध्ये असल्यामुळे या दोघांची नेट रिझल्टंट म्हणजे या दोघांची काय होईल, वजाबाकी होईल. हे दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या इफेक्टला काय करतील, कॅन्सल करतील. सो द नेट रिझल्टंट फोर्स R is equals to F2 minus F1. बट व्हेअर विल बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. हा जो रिझल्टंट फोर्स आहे याची डायरेक्शन कुठे असेल, तर याची डायरेक्शन नेहमी करता या दोघांमध्ये जो अधिकचा फोर्स आहे, जो लार्जर फोर्स आहे त्याच्या दिशेने असेल. लार्जर कोण आहे, F2. अँड व्हॉट इज डायरेक्शन ऑफ F2? F2 इज ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. दॅट्स वाय दिस नेट रिझल्टंट फोर्स acting on this body due to the fluid pressure will be in vertically upward direction. परिणामी हा फोर्स कुठे ॲक्ट होईल, तर हा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होईल. So let us calculate the magnitude of this force. So this is equals to F2 is sigma into G into H2 into A minus this F1 is sigma into G into H1 into A. This sigma Z and A common. So R is equals to, we get sigma into G into A into bracket H2 minus H1, where H2 is the depth of this bottom surface of this object and H1 is depth of this top surface of this object below the free surface. So let us consider that L is length of this object. या ऑब्जेक्टची एकूण लेंथ किती आहे या पाण्यामध्ये, समजा L आहे. सो देन फ्रॉम डायग्राम you can easily see that length L from this point to this point. या पॉईंटची डेप्थ किती आहे, H2 आणि याची डेप्थ किती आहे, H1. परिणामी या L ची व्हॅल्यू काय असेल, this will be H2 minus H1 where L is length of this object. So let us put here H2 minus H1 is equals to L. So we get R is equals to sigma into G into A into L. So this is the equation for the resultant force acting on this object due to the fluid pressure. Here you can see that A is cross sectional area of the object and L is length of the object, and as we have learned many times, volume of any object is given as cross sectional area into its length. So this A into L
is the volume of this object submerged into the fluid. So this formula becomes R is equals to sigma into G into V, where V is the volume of this object सबमर्ज्ड इंटू दी फ्लूइड. या बॉडीचा जेवढा व्हॉल्यूम या फ्लुइडमध्ये सबमर्ज झालेला आहे, बुडलेला आहे, तो व्हॉल्यूम म्हणजे काय आहे? व्ही आहे. ज्यावेळी या वस्तूचा व्ही एवढा व्हॉल्यूम या फ्लुइडच्या आतमध्ये बुडेल, सबमर्ज होईल, ऑब्वियस आहे, तेव्हा या फ्लुइडमधून तेवढ्याच व्हॉल्यूम काय होईल? डिस्प्लेस होईल. So the volume of the object is same as that of the volume of the fluid displaced. ही वस्तू त्याच्या आकारमाना एवढं फ्लुइड काय करेल? बाहेरच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने ढकलेल. सो हियर व्हॉट इज व्ही? व्ही इज व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. व्ही इज व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट which is same as that of the volume of fluid displaced. ज्यावेळी व्ही एवढ्या आकारमानाची वस्तू या फ्लुइडच्या आतमध्ये सबमर्ज होईल, तेव्हा बरोबर व्ही एवढ्या आकारमाना एवढं फ्लुइड या ठिकाणाहून काय होईल? डिस्प्लेस होईल. सो वेअर व्ही इज व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट which is also equals to volume of the fluid displaced. So here we get R is equals to sigma into G into V, which can be arranged as sigma into V into G. Where what is sigma? Sigma is density of the fluid. Sigma is density of the fluid and V is volume of the fluid displaced. But as we have learned that density is equals to sigma is equals to mass upon volume. That's why mass of the object is equals to density into volume. हा V इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो सिग्मा इंटू V gives us mass of the fluid. So mass of which fluid? Mass of the total fluid or the mass of the fluid displaced. So this volume is not volume of the total fluid. हा या ठिकाणचा व्हॉल्यूम हा पूर्ण फ्लुइडचा व्हॉल्यूम नाही आहे. हा फक्त जेवढं फ्लुइड डिस्प्लेस झालं, जेवढं फ्लुइड बाहेर पडलं, तेवढ्या फ्लुइडचा व्हॉल्यूम आहे. दॅट्स वाय इथे जे काही मास मिळेल, सिग्मा इंटू व्ही म्हणजे कोणाचं मास आहे? तर या डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडचं मास आहे. सो वी गेट नेट रिझल्टंट फोर्स acting on this object R is equals to M into G. But many a times we learn what is M into G. M into G is weight. Mass into acceleration due to gravity is nothing but the weight. So this is weight of the fluid displaced. So mg is equals to weight of fluid displaced. Means in equilibrium, this object which is submerged inside of this fluid will be acted upon by two forces. म्हणजेच इक्विलिब्रियममध्ये जर आपण या वस्तूच्या या फ्लुइडमध्ये सबमर्ज झाल्यानंतरचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला असं जाणवेल की या ठिकाणी दोन वेट ॲक्ट होत आहेत. एक या सबमर्ज झालेल्या वस्तूचं स्वतःचं वेट जे व्हर्टिकली डाउनवर्ड ॲक्ट होईल. सो लेट दिस बी वेट ऑफ द ऑब्जेक्ट acting vertically downward, and due to this fluid pressure it is acted upon by a net resultant force R, which is equals to weight of the fluid displaced. So let this be denoted by R, or this is weight of the fluid displaced. So what will be resultant weight or the apparent weight of this object? परिणामी पाण्यामध्ये डुबल्यावर या वस्तूचं हे जे हवेमधलं ॲक्च्युअल वेट आहे, हे ॲक्च्युअल वेट आपल्याला जाणवणार नाही, कारण त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड ॲक्ट होत आहे. परिणामी डुबल्यानंतर आपल्याला या वस्तूचं ॲपरंट किंवा आभासी वेट जाणवेल. आणि हे आभासी वेट किती असेल? व्हॉट विल बी दिस वेट ॲपरंट? दिस ॲपरंट वेट
will be equals to actual weight minus weight of the fluid displaced. So weight of the fluid displaced, so apparent weight will be equals to this actual weight minus the weight of the fluid displaced. So from this we learn two conclusions. One is that what is the force acting on a submerged body. So from this we learn two things. Number one, what is the force acting on any body submerged into the fluid. This force is equals to weight of the fluid displaced, which is our Archimedes principle. So the force acting on any body which is submerged either partly or fully inside of a fluid, then it is acted upon by an upward force which is equals to weight of the fluid displaced. This upward acting force is called as buoyancy. यालाच आपण काय म्हणतो, buoyancy म्हणतो किंवा buoyant force म्हणतो किंवा याला आपण upthrust असं म्हणतो. So we call this to be as upthrust. या upthrust मुळे the second important thing that we learn from this discussion, due to this upthrust, the actual weight of the body does not act inside of the fluid, but its weight is supposed to be or seems to be decreased, which is also called as apparent weight. या अपवर्ड ॲक्ट होणाऱ्या फोर्समुळे पाण्यात डुबलेल्या कोणत्याही वस्तूचं हवेतील खरं वेट आपल्याला जाणवत नाही, त्याच्याऐवजी त्याचं आभासी वेट जाणवतं. आणि हे ॲपरंट वेट किती असतं तर हवेतील वेट और ॲक्च्युअल वेट W0 मायनस दी वेट ऑफ दी फ्लूइड डिस्प्लेस्ड. So this is acting vertically downward, this is acting vertically upward. That's why net resultant force, and in this equation you can easily see that this weight of the object, weight of the object if is greater than the weight of the fluid displaced, then this body, due to the remaining of this resultant of these two, will float into the water or into the fluid, and in that case then this apparent weight will be acting downward. जर हे apparent weight ज्याचा फॉर्म्युला weight of the object minus weight of the fluid displaced आहे, या इक्वेशनमध्ये जर weight of the object weight of the fluid पेक्षा जास्त असेल तर वस्तू पाण्यामध्ये सिंक झालेली असेल, बुडलेली असेल. जर असं नसेल, जर या वस्तूचं वजन हे वेट ऑफ द फ्लूइड डिस्प्लेस्ड पेक्षा कमी असेल तर हा व्हर्टिकली अपवर्ड ॲक्ट होणारा फोर्स या व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होणाऱ्या फोर्सपेक्षा जास्त होऊन वस्तू सिंक होणार नाही. सो जेव्हा आपण कोणती वस्तू फ्लूइडमध्ये टाकतो तेव्हा तीन प्रकारे ती वस्तू रिॲक्ट होऊ शकते. आयदर इट कॅन सिंक or float complete, it can sink completely into the fluid or it can partially sink. परिणामी आपण जेव्हाही एखादी वस्तू फ्लूइडमध्ये किंवा पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तीन प्रकारे ती वस्तू त्या पाण्यामध्ये राहू शकते. एक, ती त्या पाण्यामध्ये पूर्णपणे डुबेल, किंवा ती त्या पाण्यामध्ये पार्शियली डुबेल, किंवा ती त्या पाण्यावर तरंगेल. सो देअर कॅन बी थ्री केसेस based on the values of the actual weight and weight of the fluid displaced. Either the object can completely sink into the fluid, or it can partially submerged, it can be fully submerged, or it can be partially submerged, or it can float on the surface of the fluid. So अशा पद्धतीने या दोन फोर्सेसच्या व्हॅल्यूवर where W0 is weight of the object in air and WF is the weight of the fluid displaced by the object. Based on the values of these two, there can be three cases. Either the object can be fully submerged, पूर्णपणे डुबलेली, partially submerged, काही अंशी डुबलेली, किंवा it can be floating, तरंगणारी. So when the object will float or sink or will be partially submerged, that we will now discuss. So in short, we learn
that apparent weight of any object submerged into a fluid is equals to actual weight of the object in air minus the upthrust acting on the object vertically upward. सो कोणत्याही बॉडीचं पाण्यामधलं ॲपरंट वजन, ॲपरंट वेट म्हणजेच त्याचं हवेतील वजन मायनस त्याच्यावर फ्लुइडमुळे ॲक्ट होणारा अपथ्रस्ट याच्या बरोबर असतं. सो ॲपरंट वेट इज इक्वल्स टू ॲक्च्युअल वेट मायनस दी अपथ्रस्ट. लेट दिस ॲक्च्युअल वेट ऑफ दी बॉडी इन एअर बी इक्वल्स टू W1. सो ॲक्च्युअल वेट or which is also weight in air is equals to W1, and let this apparent weight is equals to W. For the easiness of symbols we will take this actual weight as W1 and this apparent weight as W2. So then we get this formula as W2 is equals to W1 minus this upthrust. As we learned, this upthrust is equals to volume of the fluid displaced into its density into acceleration due to gravity. V into sigma into acceleration due to gravity. V is volume of the fluid displaced and sigma is the density of the fluid. So from this we get the upthrust V into sigma into G is equals to, हा जो मायनस असलेली टर्म आहे इकडून प्लस होईल, ही प्लस असलेली टर्म इकडे जाऊन मायनस होईल. सो वी गेट W1 minus W2. So what is W1? W1 is actual weight in air minus what is W2? W2 is apparent weight in water. What does this mean? W1 minus W2 is the loss of the weight or change into the weight. So this upthrust, which is also equals to loss of the weight of the body in water. So this loss of weight of the body in water is equals to V into sigma into G, where V is the volume of the fluid displaced, sigma is density and G is acceleration due to gravity. This upthrust or this buoyant force is independent of the shape of the body submerged, size of the body submerged, is independent of the density of the body and only depends on to the volume of the fluid displaced. It is different for the different fluids of different densities. That's why when a body is submerged into clean water, the upthrust is different than when the same body is submerged into the sea water. ज्यावेळी एखादी वस्तू स्वच्छ पाण्यामध्ये किंवा नदी किंवा तलावाच्या पाण्यामध्ये सबमर्ज्ड होते तेव्हा ॲक्ट होणारा अपथ्रस्ट आणि समुद्रामध्ये तीच वस्तू सबमर्ज झाल्यानंतर ॲक्ट होणारा अपथ्रस्ट हा डिफरंट असतो. कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी ही सर्वसाधारण इतर ठिकाणच्या पाण्यापेक्षा जास्त असते. सो दिस अपथ्रस्ट डिपेंड्स ओनली ऑन टू दी वेट ऑफ दी फ्लुइड डिस्प्लेस्ड, that is volume and its density. It does not depend upon the size, shape of the body which has been submerged. Okay, so we'll further develop this formula. This apparent weight W2 is equals to as we learned W1 weight, actual weight of the body in air. So let V is the volume of the body, let density of the body is equals to rho, and then we get weight is equals to V into rho into G. Now this is weight of the body in air minus this upthrust is volume of the fluid displaced, which is also equals to volume of the body into sigma is density of the fluid displaced, and this is the acceleration due to gravity. So here you can see we can take this V and G common, so we get V into G common in a bracket rho minus sigma. So this upthrust depends upon the
difference between the densities of the body submerged and the fluid displaced. So if we again take this rho outside of this formula, so we get apparent weight is equals to rho into G into V in a bracket. आता इथून रो बाहेर घेतल्यामुळे इथे फक्त राहिलं 1 मायनस इथे रो नाही आहे, सो दिस विल बी डिवायडेड. सो वी गेट apparent weight of the body W2 is equals to V into rho into G in a bracket 1 minus sigma upon rho. Here again this V into rho into G is the weight of the body in air. So we get apparent weight W2 is equals to weight of the body in air W1 minus in a bracket 1 minus sigma upon rho, where sigma is density of the fluid and rho is the density of the object. So this is how we get the relation between apparent weight and actual weight. W2 is equals to W1 in a bracket 1 minus sigma upon rho, where sigma is density of the fluid and rho is density of the object. Now in this regard we will learn one more concept. It is relative density. So what is relative density? The ratio of relative density, and this relative density is defined as ratio of density of an object or density of a body to the density of an ideal fluid. So here we will take this ideal fluid as water. So density of object upon density of water is called as relative density. So we will put the symbols. Density of the object, as we are considering it to be as rho, and density of water, let it be equals to sigma. Then this rho is mass upon volume, this sigma is also equals to mass upon volume. Let us consider that the object considered and the water have same mass, so let this be equals to mass of the object upon its volume divided by mass of the water upon its volume. So both have same volume, so this is cancel mass of the object of an volume V to the mass of the water of same volume. So let us multiply both by acceleration due to gravity. So we get relative density is equals to mass of the object into acceleration due to gravity is weight of the object. Weight of object upon mass of water into acceleration due to gravity is weight of water having equal volume as that of the object. Weight of water of equal volume. So relative density is equals to weight of the object. Relative density is equals to weight of the object upon weight of the water of volume having equal to the volume of object. But this weight of the water having volume equal to weight of the object is nothing but upthrust of the water. So this is equals to relative density is equals to weight of the object upon upthrust of the water acting on the body. Upthrust of water, weight of the object upon upthrust of the water. So we considered that weight of the object in air as W1. So this is W1, and this upthrust is equals to W1 minus W2, that is loss of the weight, loss of weight of the body.
So relative density is equals to W1 upon this loss of weight is W1 minus W2. W1 relative density is equals to W1 upon W1 minus W2. Hence relative density is equals to weight of the object in air, weight in air upon W1 is weight in air minus submerged weight or weight in water. Weight in water. So this is one more formula for the relative density. Now we'll discuss the flotation of the body. So when a body is in translatory equilibrium and is submerged into the body, then there can be three cases. In first case, let us consider that the density of the object is greater than the density of water. Then the downward force, that is weight of the body acting, W1 will be greater than the upthrust which is acting vertically upward. ज्यावेळी वस्तूची डेन्सिटी फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असते त्यावेळी वस्तूचं डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होणारं वजन वस्तूच्या अपथ्रस्टपेक्षा जास्त असतं. परिणामी काय होईल, वस्तू नॅचरली पाण्यामध्ये सिंक होईल. सो द बॉडी विल सिंक. सो बॉडी विल बी कम्प्लिटली सबमर्ज्ड into the water. But if density of the object is equals to density of the fluid, then what will happen? The weight of the object which is acting vertically downward will be exactly equal to upthrust of the fluid acting vertically upward. या केसमध्ये बॉडीचं डाऊनवर्ड ॲक्ट होणारं वजन आणि फ्लुइडमुळे बॉडीवर ॲक्ट होणारा अपथ्रस्ट दोन्हीही तंतोतंत बरोबर असतील. परिणामी दिस बॉडी विल फ्लोट फुल्ली सबमर्ज्ड अँड विल बी इन न्यूट्रल इक्विलिब्रियम. या केसमध्ये ही वस्तू पाण्यामध्ये अशा पद्धतीने सबमर्ज झालेली असेल की या वस्तूचा टॉप सरफेस बरोबर या फ्लुइडच्या फ्री सरफेसला कोइन्साइड झालेला असेल. दिस विल हॅपन व्हेन दी डेन्सिटी ऑफ बोथ इज सेम. अँड नाव इफ the density of the object is less than density of the fluid, ज्यावेळी वस्तूची डेन्सिटी ही फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा कमी आहे त्यावेळी वस्तूचं डाऊनवर्ड ॲक्ट होणारं वजन W1 हे त्या वस्तूवर या फ्लुइडमुळे ॲक्ट होणाऱ्या अपथ्रस्टपेक्षा कमी असेल. म्हणजे डाऊनवर्ड नेणारा फोर्स लहान, वर ढकलणारा फोर्स जास्त. परिणामी वस्तू काय होईल, सो द बॉडी विल फ्लोट. बॉडी विल फ्लोट. सो दीज आर दी थ्री डिफरंट केसेस अबाउट दी फ्लोटेशन ऑफ दी बॉडी. सो फॉर मोर डिटेल्स ऑन टू दी सेम टॉपिक कीप वॉचिंग आवर नेक्स्ट व्हिडिओ.